निधी मिळत नाही म्हणणाऱ्या फुटीर खासदारांचा बुरखा फाडणारी माहिती समोर. कोट्यवधींचा निधी मिळूनही कामं मात्र शून्य. 2 वर्षातील खर्चाचा लेखाजोखा समोर. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे पैसा फेक तमाशा देख. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या गोकुळ गीतेंना 2 तासात विकत घेत पक्षामध्ये आणलं. संजय राऊतांची टीका. गोकुळ गीतेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. नाशिकमध्ये नरेंद्र दराडेंना डिवचणारे बॅनर. ज्यांनी आमचा बाप काढला आम्ही त्यांचा बाप पाडला, बॅनरवर आशय. ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षेमध्ये वाढ. आणखी आठवडाभर पोलीस बंदोबस्त असणार. शिवसेनेतील प्रवेशानंतर राजकीय तणावामुळे पोलिसांची खबरदारी. केळीबाग नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांची आज तातडीची बैठक. आज दुपारी विधान भवनात आढावा बैठक घेणार. अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे केळीबागेचे मोठे नुकसान. पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. काल शेतकरी कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद. 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 42 मतं फुटली. मतं ग्रामीण भागातील की शहरातील? स्थानिक नेत्यांकडे विचारणा. अतुल लोंढेंच्या पराभवानंतर हायकमांडकडून दखल, सूत्रांची माहिती. खासदार प्रतिभा धानोरकरांची काँग्रेसच्याच नेत्यांवर उघड नाराजी. उमेदवार मागे घेताना आपल्याच नेत्यांचा दबाव होता का? चौकशी व्हावी, धानोरकरांची हायकमांडकडे मागणी. चंद्रपूर महानगरपालिकेमधील काँग्रेस गटनेते पदाच्या वादाला नवं वळण. विभागीय आयुक्तांच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती. विजय वडेट्टीवारांसह राजेश अड्डर यांना तात्पुरता दिलासा. विदर्भाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपुरात वादळी पावसाची शक्यता. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट. पुढील 24 ते 48 तासामध्ये राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार.